Hello friends, welcome back to this video. In this video we will see the 4.2, that is the swapping, compaction, fragmentation, partition algorithms. So let's see what is this. तर पहिल्यांदा आपण बघूया स्वॅपिंग म्हणजे काय. तर स्वॅपिंग म्हणजेच काय की ओव्हरऑल कन्सेप्ट आहे की सेकंडरी स्टोरेज मधून मेन मेमरीमध्ये प्रोसेसला आणणं, जे की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे सेकंड युनिटमध्ये. प्रोसेसला रन करण्यासाठी तुम्हाला सेकंडरी स्टोरेज मधून ती प्रोसेस घ्यावी लागते आणि मेन मेमरीमध्ये तुम्हाला ती प्रोसेस ठेवावी लागते आणि मगच ती सीपीला तुमची प्रोसेस अलोकेट होते. हीच कन्सेप्ट आहे स्वॅपिंग मध्ये. तर मित्रांनो ऑलरेडी आपण ती कन्सेप्ट बघितली आहे, तरी पण आपण एकदा बघूया. स्वॅपिंग इज अ प्रोसेस इन विच डेटा और प्रोग्राम्स आर मूव बिटवीन मेन मेमरी अँड सेकंडरी स्टोरेज लाईक हार्ड डिस्क. ऑब्विसली जी मेन मेमरी थ्रू सेकंडरी स्टोरेज किंवा सेकंडरी स्टोरेज थ्रू मेन मेमरी मध्ये मूव्ह केली जाते त्याच प्रोसेसला म्हणतात स्वॅपिंग. इट हेल्प्स वेन रॅम इज फुल, allowing more process to run by temporarily moving inactive ones out of RAM. म्हणजेच काय, समजा तुमची आता मेन मेमरी फुल आहे पूर्ण, मग तरी पण तुम्हाला प्रोसेसला रन करायचं आहे आता नवीन येणाऱ्या प्रोसेसला जी की ऍक्टिव्ह आहे. मग काय करायचं, रॅम मध्ये ज्या इनऍक्टिव्ह प्रोसेस आहेत, इनऍक्टिव्ह प्रोसेस म्हणजेच काय, किंवा म्हणजे त्या प्रोसेस इंटरप्ट झाल्या त्या प्रोसेसला, म्हणजे त्या प्रोसेसला कोणत्या गोष्टीची गरज आहे म्हणून त्या प्रोसेसला ब्लॉक झाल्या त्या प्रोसेस. ब्लॉक प्रोसेस किंवा काही प्रोसेसचं एक्झिक्युशन संपलेलं आहे, तर अशा प्रोसेसला तुम्ही बॅक टू सेकंडरी स्टोरेज मध्ये आणता आणि मग जी नवीन प्रोसेस आहे जिला चान्स पाहिजे एक्झिक्युशनसाठी त्या प्रोसेसला परत रॅम मध्ये तुम्ही मूव्ह करता. आता जे की मी आता सांगितलं तेच इथे लिहिलेलं आहे, हाऊ टू वर्क्स. वेन रॅम इज फुल, न्यू प्रोसेस नीड्स टू रन. ओएस काय करतं, स्वॅप आउट इनऍक्टिव्ह प्रोसेस, इनऍक्टिव्ह प्रोसेसला स्वॅप आउट करतं टू द डिस्क, डिस्क म्हणजे सेकंडरी स्टोरेज मध्ये स्वॅप आउट करतं. न्यू प्रोसेस इज लोडेड टू रॅम, नवीन प्रोसेसला रॅम मध्ये लोड करतं. लेटर वेन स्वॅप आउट प्रोसेस इज निडेड अगेन, जी प्रोसेस मग अशी इनॅक्टिव्ह होती म्हणून तिला स्वॅप आउट केलं डिस्क मध्ये, परत त्या प्रोसेसची समजा गरज लागली तर ती काय करते, परत रॅम मध्ये आणली जाते. हेच आपण डायग्राम मध्ये थ्रू बघू शकता. ही मेन मेमरी आहे आणि हे सेकंडरी स्टोरेज आहे. एखाद्या युजर स्पेस मध्ये तुमच्या प्रोसेस ठेवल्या जातात, त्या प्रोसेसला तुम्ही स्वॅप आउट करू शकता. या प्रोसेसला, प्रोसेस 1 ला तुम्ही स्वॅप आउट केलं, नंतर प्रोसेस 2 ला पण स्वॅपिंग केलं. म्हणजेच काय, ह्या मेन मेमरी थ्रू आता प्रोसेस 1 जिची गरज नाही म्हणून तिला तुम्ही प्रोसेस 1 ला मेन मेमरी मधून काढलं आणि सेकंडरी स्टोरेज मध्ये टाकलं, आणि प्रोसेस 2 जी की आता ऍक्टिव्ह प्रोसेस आहे तिला गरज आहे चान्सची, मग त्या प्रोसेस 2 ला चान्स दिला मेन मेमरीमध्ये, स्वॅप इन केले. स्वॅप आउट आणि स्वॅप इन शब्दातच आहे, काही एवढी अवघड कन्सेप्ट नाहीये. ऍडव्हान्टेज, अलो मोर प्रोसेस टू रन इव्हन विथ लिमिटेड रॅम. आता जे आपण बघितलं, रॅम जरी लिमिटेड असली तरी तुम्ही मल्टिपल प्रोसेस रन करू शकता स्वॅप इन आणि स्वॅप आउट थ्रू. इफिशियंट यूज ऑफ मेमरी, ऑब्विसली तुमचा मेमरीचा इफिशियंट यूज होतोय. कीप ओनली ऍक्टिव्ह प्रोसेस इन रॅम, म्हणजे इनऍक्टिव्ह प्रोसेसला तुम्ही रॅम मध्ये जास्त वेळ ठेवतच नाही, ऍक्टिव्ह प्रोसेसला फक्त ठेवता. सपोर्ट मल्टीटास्किंग, ऑब्विसली मल्टिपल प्रोसेस तुमच्या रन होतात म्हणजे तुमचं मल्टीटास्किंग तुम्ही सपोर्ट करताय लार्ज प्रोग्राम्सला, किंवा लार्ज प्रोग्राम्सला पण तुम्ही सपोर्ट करताय. रिड्युसेस प्रोसेस वेटिंग टाइम, ऑब्विसली तुमच्या इनऍक्टिव्ह प्रोसेसला काढून ऍक्टिव्ह प्रोसेसला लगेच चान्स भेटतोय, त्यामुळे ऍक्टिव्ह प्रोसेसला जास्त वेळ वेटिंग करावं लागत नाही, त्यामुळे तुमचा वेटिंग टाइम त्या प्रोसेसचा रिड्यूस होतोय. डिसएडव्हान्टेज काय, स्लो परफॉर्मन्स. ऑब्विसली ह्या स्वॅप इन आणि स्वॅप आउट मुळे डिस्क ऍक्सेस, जेव्हा कधी पण डिस्क सोबत ऍक्सेस जातो, डिस्क सोबत तुमचं क्लोजनेस वाढतो किंवा डिस्क सोबत तुम्हाला कॉपरेट करायचं असतं, तेव्हा तुमचा परफॉर्मन्स कमी येतो, कारण तुम्हाला जास्त वेळ लागतो. डिस्क मधून ती गोष्ट स्वॅप आउट करा, परत रॅम मध्ये ठेवा, रॅम मधून परत ती स्वॅप इन करा, आधी कोणती प्रोसेस इनऍक्टिव्ह आहे ही चेक करा, नंतर मग तिला स्वॅप आउट करा. ह्या सर्व गोष्टींमध्ये तुमचा परफॉर्मन्स थोडा कमी होतो. मोर पेज फॉल्ट्स ड्यू टू फ्रिक्वेंट स्वॅपिंग. पेज फॉल्ट कन्सेप्ट काय आहे आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघणार आहोत. पेज फॉल्ट म्हणजेच काय, एखादी गोष्ट जी रॅम मध्ये नाहीये पण ती सीपीयूला लागणार आहे, तेव्हा पेज फॉल्ट होतात. कारण लागणारी प्रोसेस समजा काढून टाकली आपण मेन मेमरी मधून, जी की सीपीयूला आता लागणार होती प्रोसेस, पण ती प्रोसेसच नाही रॅम मध्ये, तेव्हा काय म्हणतात, पेज फॉल्ट ऑकर झाला म्हणतात. आता ही कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये नेक्स्ट चॅप्टर मध्ये समजून जाईल, पण तुम्हाला आता फक्त एवढं लक्षात ठेवा, इथे या स्वॅपिंग मध्ये पेज फॉल्ट ऑकर होण्याचे चान्सेस जास्त आहेत ड्यू टू फ्रिक्वेंट स्वॅपिंग. पॉसिबल डेटा लॉस इफ पॉवर फेल्स ड्युरिंग स्वॅपिंग. समजा स्वॅप तुम्ही रॅम मधून सेकंडरी स्टोरेज मध्ये रॅम मध्ये एखादी प्रोसेस टाकली
आणि ती प्रोसेस रन चालू झाली तोपर्यंत तुमचा पॉवर ऑफ झाली तर ती प्रोसेसचं एक्झिक्युशन पूर्णपणे डिस्ट्रॉय होतं. म्हणजे तिथून परत तुम्हाला त्या स्टार्ट पासून तुम्हाला ते प्रोसेस एक्झिक्युशन म्हणजे त्या प्रोसेसचं एक्झिक्युशन ज्या प्रोग्रेस पर्यंत आलं त्या प्रोग्रेस पर्यंत ती परत तुम्हाला तिथून कंटिन्यू करता येत नाही कारण पॉवर लॉस झाला. मग त्या प्रोसेसला परत तुम्हाला स्टार्ट पासून एक्झिक्युशन चालू करावं लागतं. टू मच स्वॅपिंग कॅन मेक सीपीयू स्पेंड मोर टाइम मुव्हिंग डाटा दॅन एक्झिक्युटिंग. तुम्हाला एक्झिक्युशन पेक्षा स्वॅपिंग मध्ये जास्त वेळ घालावा लागतो सीपीयूचा. हा डिसएडव्हान्टेज आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे फ्रॅगमेंटेशन. जे आपण पार्टिशन मध्ये बघितलेलं फिक्स पार्टिशन मध्ये काय असतं इंटरनल फ्रॅगमेंटेशन राहतं आणि व्हेरिएबल पार्टिशन मध्ये काय राहतं एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन राहतं. हे काय असतं आपण म्हणजे आपण त्यावेळी आपण फक्त एकच बेसिक कन्सेप्ट काय समजलेली फ्रॅगमेंटेशनची अनयुज्ड स्पेस जो की पार्टिशनचा एखादा पार्ट रिकामा राहणं म्हणजेच काय त्याला फ्रॅगमेंटेशन म्हणतो. आता आपण ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघूया. फ्रॅगमेंटेशन हॅपन्स वेन प्रोसेस कीप लोडिंग अँड अनलोडिंग फ्रॉम मेमरी. आता जे आपण बघितलं प्रोसेस सेकंडरी स्टोरेजमधून मेन मेमरीमध्ये ते लोड होते आणि मेन मेमरीमधून अनलोड होते सेकंडरी स्टोरेजमध्ये. ह्या गोष्टी थ्रू जेव्हा एखादे स्मॉल अनयूज स्पेस राहतात मल्टिपल स्मॉल यूज स्पेस राहतात त्या स्पेसला काय म्हणतात आपण होल पण म्हणतो किंवा फ्रॅगमेंटेशन म्हणतो. दिस टायनी फ्री ब्लॉक्स कांट बी युज्ड बाय न्यू प्रोसेस. हे जे फ्री स्पेस राहिलेले आहेत ते आपण परत यूज करू शकत नाही कॉझिंग वेस्टेज ऑफ मेमरी अँड स्लो परफॉर्मन्स. पण त्या मेमरीचा यूज होणारच नाही कधी जोपर्यंत त्या इक्वल असणारी प्रोसेस एखादी एक्झिक्युशनला येत नाही तोपर्यंत त्या पार्टिशनच्या मेमरीचा यूज होणारच नाही. मग त्यामुळे इथं इफिशियंट यूज आहे इनइफिशियंट यूज आहे मेमरीचा. कॉजेस काय आहे फ्रॅगमेंटेशनचे. प्रोसेस आर लोडेड अँड रिमूव्ड रिपीटेडली क्रिएटेड स्मॉल गॅप. लोडिंग आणि अनलोडिंगमुळे सुद्धा तुमचे स्मॉल गॅप्स क्रिएट होऊ शकतात. त्या स्मॉल गॅप्सलाच फ्रॅगमेंटेशन म्हणतात. लार्ज फाइल्स कांट फिट इन टू कंटिन्युअस मेमरी ब्लॉक्स. तुमची जी मोठ्या मोठ्या फाईल्स आहेत आणि समजा तुमचं पार्टिशन कमी साईजचं राहिलंय आणि तुमच्या लार्ज फाईल्स आल्यात तर तुम्हाला इथं स्पॅनिंग अलाउड नाही. जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. स्पॅनिंग म्हणजेच काय एकाच प्रोसेसला मल्टिपल ठिकाणी ठेवणं हे अलाउड नाही. त्यामुळे कंटिन्युअस वेने तुम्हाला एकाच प्रोसेसला ठेवायला इथं अवघड जातं. फ्री स्पेस बिकम स्कॅटर्ड अक्रॉस मेमरी. जे की आपण बघितलं एखाद्या ठिकाणी 3 MB स्पेस मूव्ह करायला एखाद्या ठिकाणी 1 MB स्पेस मूव्ह करायला एखाद्या ठिकाणी 2 MB स्पेस मूव्ह करायला स्पेस मूव्ह राहिल्यात पण तुम्हाला त्याचा यूज करता येत नाही का कारण ते स्कॅटर्ड वे मध्ये थांबले. तुम्हाला कंटिन्युअस मेमरीमध्येच तुम्हाला फाईल्सला अलोकेट करता येतं. तुम्हाला स्कॅटर्ड फॉर्म मध्येच म्हणजे स्पॅनिंग थ्रू तुम्हाला ते गोष्ट पॉसिबल नाहीये. आता तुम्हाला हे क्लिअर झालं स्पॅनिंग आणि कंटिन्युअस वे मध्ये काय आहे. नेक्स्ट पॉईंट आहे टाइप्स ऑफ फ्रॅगमेंटेशन. इंटरनल फ्रॅगमेंटेशन जे की आपण बघितलं फिक्स्ड पार्टिशन मध्ये होतं ते का होतं आपण बघूया. ऑकर्स वेन मेमरी ब्लॉक आर फिक्स्ड इन साईज. जे की फिक्स्ड पार्टिशन मध्ये असतं तुमच्या पार्टिशनची साईज फिक्स असते जी की चेंज होत नाही. द प्रोसेस डझंट यूज द फुल ब्लॉक लिव्हिंग अनयूज स्पेस इनसाइड. ऑब्व्हियसली प्रोसेसची साईज कमी असते आणि पार्टिशनची फिक्स साईज असल्यामुळे तुम्हाला थोडासा अनयूज ब्लॉक म्हणजेच फ्री ब्लॉक तुम्हाला ठेवावा लागतो. एक्झाम्पल अ 6 KB प्रोसेस इन अ 10 KB ब्लॉक वेस्टेज 4 KB. म्हणजे 10 KBच्या पार्टिशनमध्ये 6 KBची प्रोसेस ठेवली तर 4 KBचा स्पेस मोकळा राहतो जो की यूज कधी होणार जर 4 KB पेक्षा कमी प्रोसेस आली तरच यूज होणार. जर 4 KB पेक्षा प्रोसेस कमी आली नाही तर तो 4 KBचा पार्ट मोकळाच राहणार. त्यालाच म्हणतात इंटरनल फ्रॅगमेंटेशन. अवॉइड बाय कशाने आपण तुम्ही हे इंटरनल फ्रॅगमेंटेशन अवॉइड करू शकता. व्हेरिएबल साईज ब्लॉक. ऑब्व्हियसली तुम्ही बघितलं व्हेरिएबल पार्टिशन मध्ये इंटरनल फ्रॅगमेंटेशन असतं एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन असतं. म्हणजे व्हेरिएबल जर पार्टिशन आपण केलं तर इंटरनल फ्रॅगमेंटेशन पूर्णपणे रिमूव्ह होऊन जातं. डायनामिक अलोकेशन म्हणजेच काय व्हेरिएबल पार्टिशन दोन्ही पण तेच आहे. गिव्ह ओनली निडेड मेमरी. जेवढी प्रोसेसला गरज आहे तेवढीच मेमरी द्या बाकीचा पार्ट नंतरच्या प्रोसेसला यूज करायला द्या. जे की फिक्स पार्टिशन मध्ये तसं होत नाही. ऑलरेडी पार्टिशन फिक्स असतात तुम्हाला फक्त प्रोसेसला अप्रॉक्स जेवढी ते प्रोसेस समजा आता तर 10 KB आणि 6 KBची प्रोसेस आहे तर 6 KBला 10 KB मध्ये टाकलं 10 KBच्या पार्टिशन मध्ये टाकलं अप्रॉक्स जवळ होती म्हणून टाकलं. आता ह्या डायग्राम थ्रू आपण इंटरनल फ्रॅगमेंटेशन काय ते अजून क्लिअर समजून घेऊया. इथे आपण काय बघतोय 100 KBचे फिक्स पार्टिशन आपण तयार केलेत पण इथं 14 KB इथं 100 KB आणि इथं 18 KB म्हणजे इथं 14 KBची प्रोसेस ह्या 100 KBच्या पार्टिशन मध्ये टाकलेली आहे. मग इथं 16 KBचा इंटरनल फ्रॅगमेंटेशन आलं म्हणजे 16 KB इथं अनयूज राहिले. इथं मात्र 100 KBची प्रोसेस पूर्णपणे फिट झाल्या पण इथं परत 80 KBची प्रोसेस आली जी की इथं
पार्टिशन किती केबीचं आहे, 100 केबीचं, पण प्रोसेस किती केबीची फिट केली आहे, 80 केबीची, म्हणजे 20 केबीचा पार्ट इथं फ्री राहिलाय, म्हणजेच तो काय झाला 20 केबीचा इंटरनल फ्रॅगमेंटेशन. दॅट्स इट. तर नेक्स्ट आपला जो टाईप आहे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. ओके, तर फ्री मेमरी एक्झिस्ट बट इट इज स्कॅटर्ड इन स्मॉल पीसेस. तुमची मेमरी फ्री राहते, फक्त ती स्कॅटर्ड फॉर्म मध्ये राहते, जे की आपण मगाशी बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की 3 MB, कुठे 1 MB, कुठे 2 MB असे ब्लॉक्स फ्री राहिलेत, फक्त ते स्कॅटर्ड फॉर्म मध्ये. देअर इज इनफ टोटल मेमरी बट नॉट इनफ कंटिन्युअस स्पेस फॉर प्रोसेस, जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओपासून या व्हिडिओमध्ये पण तेच सांगत आलो. स्पॅनिंग आणि कंटिन्युअस म्हणजे फरक काय, की तुमच्याकडे स्पेस तर मोकळा आहे, फक्त तो स्कॅटर्ड फॉर्म मध्ये मोकळा आहे. तुम्हाला कंटिन्युअस स्पेस मध्येच तुम्हाला एखाद्या प्रोसेसला तो पार्टिशन अलोकेट करायचा असतो. मग तसं होऊ शकत नाही. समजा 5 केबीची प्रोसेस आल्या आणि इथं कुठं 3 केबीची शिल्लक आहे, कुठं 1 केबी शिल्लक आहे, कुठे 1 केबी शिल्लक आहे. आता तुम्ही म्हणशील तर 3+1+1 असे 5 केबी तर होते, पण तो स्कॅटर्ड फॉर्म मध्ये एकसारखा आहे का 5 MBचा स्पेस मोकळा नाही, स्कॅटर्ड फॉर्म मध्ये, तर तुम्हाला तो अलोकेट करता येत नाही, म्हणजे स्पॅनिंग थ्रू अलाउड नाही. हे अवॉइड कशाने करू शकता तुम्ही एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन युझिंग पेजिंग और सेगमेंटेशन. पेजिंग आणि सेगमेंटेशन कन्सेप्ट काय ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सॉरी, कॉम्पॅक्शन एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनला कॉम्पॅक्शनच रिमूव्ह करू शकतं. कॉम्पॅक्शन काय आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत. बेस्ट फिट अलोकेशन टू रिड्यूस अनयूज स्पेस. बेस्ट फिट अलोकेशन म्हणजेच काय, जे मी तुम्हाला सांगत आलोय की समजा आता इथं 40 केबीचं प्रोसेस आहे, एक एक्झाम्पलसाठी घेऊया. 40 केबीचा पार्टिशन आहे, सॉरी. तर तुम्हाला समजा आली 38 केबीची प्रोसेस आली, 38 केबीची प्रोसेस आली, तर तुम्ही 16 केबीच्या प्रोसेसमध्ये 16 केबीच्या पार्टिशनमध्ये ती टाकशील का नाही, कारण बेस्ट फिट म्हणजेच काय, तुम्ही त्या प्रोसेसला अशा पार्टिशनमध्ये अलोकेट करायचं आहे जिथं तुमचा कमीत कमी स्पेस मोकळा राहील. मग तुम्ही समजा 38 केबीची प्रोसेस 16 केबी मध्ये टाकली तर ऑब्व्हियसली तुमची 22 केबी मोकळी राहणार. पण तुम्ही तीच प्रोसेस जर 40 केबीच्या पार्टिशनमध्ये टाकली तर तुमची फक्त 2 केबी शिल्लक राहणार. त्यालाच म्हणतात बेस्ट फिट अलोकेशन. बेस्ट फिट अलोकेशन सुद्धा तुमची एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन रिमूव्ह शकतं. आता काय एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन आपण डायग्राम थ्रू बघूया. नाव सपोज प्रोसेस 1 आणि प्रोसेस 3 हॅव बीन कम्प्लीट, सो नाव देअर आर फ्री स्पेसेस अवेलेबल, सो ॲज शोन इन फिगर 2. म्हणजे या फिगर मध्ये काय दाखवलंय, आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय की हिथं आपण या व्हिडिओमध्ये बघितले, सॉरी ह्या डायग्राम मध्ये आपण बघतोय की प्रोसेस 1, प्रोसेस 2, प्रोसेस 3, प्रोसेस 4 हे अलोकेट झाले 40 केबीला, 60 केबीला, 10 केबीला आणि 20 केबीला. मग प्रोसेस 1 आणि प्रोसेस 3 त्याचे एक्झिक्युशन कम्प्लीट केलेलं आहे, म्हणजे 40 केबीचा आणि 10 केबीचा आता पार्ट मोकळा राहिलेला आहे. मग तो फक्त स्कॅटर्ड वे मध्ये मोकळा राहिला आहे, म्हणजे 40+10 केबी 50 केबीचा पार्ट मोकळा राहिलेला आहे, फक्त तो स्कॅटर्ड वे मध्ये राहिलेला आहे, कंटिन्युअस फॉर्म मध्ये राहिलेला नाही. तर हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की स्पॅनिंग आणि कंटिन्युअस हे आता तुम्हाला क्लिअर होईल. नाव इफ वी वॉन्ट टू रन अनदर प्रोसेस दॅट इज द प्रोसेस 5 रिक्वायर 50 केबी. आता ह्याला 50 केबी लागणार आहे. तुम्ही म्हणशील की ऑब्व्हियसली तर 40+10 केबी मोकळा राहिला आहे, मग तुम्ही तो अलोकेट करू शकता. ते तसं अलाउड नाही, म्हणजेच याला स्पॅनिंग अलाउड नाही की त्या प्रोसेस फाईलला तुम्ही 40 केबी मध्ये पण टाकणार आणि राहिलेला पार्ट 10 केबी मध्ये टाकणार, तसं अलाउड नाही. तुम्हाला एक तर जे इथं लिहिलेलं आहे कंटिन्युअस, नॉट इनफ कंटिन्युअस स्पेस, तुम्हाला कंटिन्युअसली एखाद्या प्रोसेसला मेमरीचा पार्ट अलोकेट करावा लागतो. वी विल नॉट एबल टू डू इट अल्दो देअर इज इनफ मेमरी टू रन प्रोसेस. जरी आपल्याकडे ती प्रोसेस फाईलला रन करण्यासाठी इनफ मेमरी असली तरी तुम्ही ती करू शकत नाही. का? मेमरी ती जी मेमरी आहे ती कंटिन्युअस नाही, जे आपण मागच्या फिगरमध्ये बघितलंय, कंटिन्युअस मेमरी नाहीये. तुम्हाला आता परफेक्टली त्या गोष्टी स्पॅनिंग म्हणजे काय असतं आणि कंटिन्युअस वेने काय असतं हे तुम्हाला दोन्ही गोष्टी समजल्या असतील. तर आपण बघणार आहोत कॉम्पॅक्शन. ते कॉम्पॅक्शननं ते काय होतं, आता कॉम्पॅक्शननं काय होतं ते आता बघूया आपण. हे जे 40 केबी 10 केबीचे प्रोसेस मोकळे राहिलेत, हे काय करायचे, एकाच वेने खाली सरकवायचे आणि प्रोसेस 2 प्रोसेस 4 ला वर सरकवायचे. म्हणजे हे जे स्कॅटर्ड वे मध्ये म्हणजे थोडक्यात कॉम्पॅक्शनचा एक मिनिंगफुल अर्थ काय आहे की मल्टिपल जागी जे मोकळे स्पेस राहिलेत त्यांना एका जागी आणून ठेवायचं, म्हणजे 40+10 केबी म्हणजे 50 केबीचा तुमचा एक स्पेस मोकळा होईल, जेणेकरून तुमची 50 केबीची प्रोसेस त्याच्यामध्ये रन होऊ शकेल. ह्यालाच म्हणतात कॉम्पॅक्शन. आपण काय ते आपण बघूया व्यवस्थित. कॉम्पॅक्शन इज अ टेक्निक युज्ड टू रिमूव्ह
external fragmentation by combining all small free space into one big continuous block. तुमचे जे मल्टिपल स्मॉल फ्री स्पेसेस राहिलेत त्यांना एकाच कंटिन्युअस ब्लॉक मध्ये आणायचं. इट इज डन बाय शिफ्टिंग ऑल प्रोसेसेस टू वन साइड ऑफ मेमरी. म्हणजे आपण जे आता मी तुम्हाला जे म्हटलं प्रोसेस आणि प्रोसेस 2 आणि प्रोसेस 4 ला एकाच डायरेक्शनला शिफ्ट करायचं आणि जे अनयुज्ड स्पेस आहेत त्यांना एका डायरेक्शनला शिफ्ट करायचं. म्हणजे प्रोसेस 2 प्रोसेस 4 ला अपवर्ड डायरेक्शनला शिफ्ट केलं आणि अनयुज्ड स्पेसला डाऊनवर्ड डायरेक्शनला शिफ्ट केलं. त्यालाच म्हणतात कॉम्पॅक्शन. म्हणजेच काय, शिफ्टिंग ऑल प्रोसेस टू वन साइड ऑफ मेमरी अँड कलेक्टिंग ऑल फ्री स्पेसेस टू अदर साइड. हाऊ इट वर्क्स बिफोर कॉम्पॅक्शन आणि आफ्टर कॉम्पॅक्शन. हे जे आपण बघितले डायग्राम बिफोर कॉम्पॅक्शन आफ्टर कॉम्पॅक्शन. मग आपण आता या डायग्राम मध्ये बघूया. इथं पण ऑक्युपाइड स्पेस आहे, इथं फ्री स्पेस आहे, इथं ऑक्युपाइड स्पेस आहे, इथं ऑक्युपाइड स्पेस आहे, इथं फ्री स्पेस आहे. मग इथं काय केलं, मग अशा इथं 40 केबीचा स्पेस मोका होता, इथं 10 केबीचा स्पेस मोका होता. मग कॉम्पॅक्शन म्हणजेच काय करतोय आपण, जेवढे काय ऑक्युपाइड स्पेस आहेत ते एका डिरेक्शनला वर सरकवले आणि जेवढे काही फ्री स्पेस आहेत ते एका डिरेक्शनला खाली सरकवले. म्हणजेच काय की मगाशी तुम्हाला इथे स्कॅटर्ड वे मध्ये 40 केबी आणि इथे 10 केबी 40 + 10 50 केबीचा स्कॅटर्ड वे मध्ये तुमच्याकडे मेमरी अवेलेबल होती. मग त्यामुळे तुम्हाला जरी अवेलेबल असली तरी तुम्हाला 50 केबीची प्रोसेस तुम्हाला रन करता येत नव्हती कारण तो स्कॅटर्ड वे मध्ये होता. मग कॉम्पॅक्शन थ्रू काय झालं, एका साइडला तो पूर्णपणे 50 केबीचा पार्टिशन रिकामा झाला. मग त्यामुळे तुम्हाला ती प्रोसेस 50 केबीची तुम्हाला रन करता आली. हेच कॉम्पॅक्शन मध्ये दिलेलं आहे. आता पर्पज काय, टू मेक मेमरी कंटिन्युअस. तुम्हाला जी स्कॅटर्ड वे मध्ये मेमरी आहे फ्री ती तुम्हाला कंटिन्युअस वे मध्ये आणायची सो दॅट लार्ज प्रोसेस कॅन बी लोडेड अँड मेमरी इज युज्ड मोर इफिशियंटली. जे की तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये सांगितलंय की 50 केबीची प्रोसेस आहे जी स्कॅटर्ड वे मध्ये असल्यामुळे पार्टिशन तुमच्याकडे स्कॅटर्ड वे मध्ये असल्यामुळे तुम्हाला ती 50 केबीची प्रोसेस रन करता येत नाही. जेणेकरून कॉम्पॅक्शन काय होणार आहे, हे 40 केबी + 10 केबी एका साइडला आल्यामुळे यांची ऍडिशन होऊन 50 केबीचा एक मोकळा पार्ट रिकामा होणार, जेणेकरून तुम्हाला ती 50 केबीची कंटिन्युअसली प्रोसेस रन करता येईल. दॅट्स अ कॉम्पॅक्शन. हाच पर्पज आहे. कंडिशन काय, कॉम्पॅक्शन इज पॉसिबल ओनली विथ डायनामिक रिअलोकेशन. तुम्हाला फक्त डायनामिक पार्टिशनलाच ते कॉम्पॅक्शन करता येतं. इट कॅनॉट बी डन विथ स्टॅटिक रिअलोकेशन. म्हणजे फिक्स्ड पार्टिशनला तुम्हाला ते करता येत नाही कारण फिक्स्ड पार्टिशनला तुम्हाला कोणत्याच पार्टिशनला वर शिफ्ट करता येणार नाही कारण एकदा का पार्टिशन फिक्स झालं तर तुम्हाला तिथून ते हलवता येत नाही. फक्त डायनामिक पार्टिशनला काय की तुम्ही ऍज पर प्रोसेस रिक्वायरमेंट तुम्ही प्रोसेस मेमरीला डिवाइड करत असता. त्यामुळे डायनामिक रिअलोकेशनला तुम्ही ते पार्टिशन शिफ्ट पण करू शकता पण फिक्स पार्टिशन मध्ये तुम्ही ते शिफ्ट करू शकत नाही. ह्या कंडिशन्स जे की आपण ह्या डायग्राम मध्ये बघितलं. त्याचे ऍडव्हान्टेज बघूया. रिमूव्ह एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. ऑब्व्हियसली हे जे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन राहत होते स्कॅटर्ड वे मध्ये ते एकाच ठिकाणी आणून त्याचा यूज केला आपण, त्यामुळे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन तर रिमूव्ह होऊन गेलं. मेक्स मेमरी कंटिन्युअस अँड इफिशियंट. ऑब्व्हियसली कंटिन्युअस झाली मेमरी. अलो मोर प्रोसेस टू फिट इन मेमरी. ऑब्व्हियसली तर मगाशी स्कॅटर्ड वे मध्ये असल्यामुळे तुम्हाला त्या मेमरीचा यूज करता येत नव्हता, जे की कॉम्पॅक्शन थ्रू तुम्हाला मोर प्रोसेसला म्हणजे अजून प्रोसेसला तुम्हाला रन करता येते. इम्प्रूव्ह मेमरी युटिलायझेशन. ऑब्व्हियसली इथं मेमरीचा युटिलायझेशन होत नव्हता बिफोर कॉम्पॅक्शन. कॉम्पॅक्शन केल्यानंतर तुम्हाला त्या फ्री स्पेसचा युटिलाइज करता आलं प्रॉपरली. डिसएडव्हान्टेज काय, टाइम कन्झ्युमिंग. ऑब्व्हियसली तुम्हाला कुठं कुठं फ्री स्पेस आहे ते बघितलं पाहिजे आणि त्यांना एका डिरेक्शन मध्ये नेलं पाहिजे. त्यामुळे काय होणार, तुमचा वेळ जाणार सर्व की तुम्हाला फ्री स्पेस कुठे आहेत बघून तुम्हाला एका डिरेक्शनला नेणं, नंतर ऑक्युपाय स्पेस कुठे आहेत बघून ते एका डिरेक्शनला नेणं, या सर्व गोष्टीमध्ये ही सर्व प्रोसेस टाइम कन्झ्युमिंग आहे. सीपीयू स्टेज आयडल ड्युरिंग द कॉम्पॅक्शन. हे जे सर्व प्रोसेस होत असणार तेव्हा तुमचा सीपीयू आयडल जाणार. त्यावेळी तुमच्या सीपीयूला कोणतीच प्रोसेस एक्झिक्यूट करू शकत नाही जोपर्यंत तुमचा फ्री स्पेस मोकळा होत नाही. रिड्यूस सिस्टीम परफॉर्मन्स. ऑब्व्हियसली तुमचा जर सीपीयू आयडल राहत असेल तर तुमचा सिस्टीमचा परफॉर्मन्स सुद्धा कमी होणार. दॅट्स द कॉम्पॅक्शन. आता आपण जे लास्ट पॉईंट आहे या पॉईंट मधला पार्टिशन्स अल्गोरिदम काय आहेत ते आपण बघूया. फर्स्ट फिट, बेस्ट फिट आणि वर्स्ट फिट म्हणजे काय आहे आपण बघूया. फर्स्ट फिट म्हणजे आधी पार्टिशनचे अल्गोरिदम्स काय डिफाईन केले ते आपण बघूया. पार्टिशन अलोकेशन. when more than one free memory block is available, the operating system must decide which block to give process. म्हणजे समजा मल्टिपल म्हणजे तुम्हाला मी मगाशी म्हणलं स्कॅटर्ड वे मध्ये तुमच्याकडे फ्री स्पेस मोकळा आहे म्हणजेच होल्स मोकळे आहेत म्हणजे तर तुम्हाला ओएस ठरवतं की
कोणत्या प्रोसेसला कोणता ब्लॉक असाइन करायचा. दिस डिसिजन इज मेड युझिंग अलोकेशन मेथड विच हेल्प रिड्यूस इंटरनल फ्रॅगमेंटेशन अँड इम्प्रूव्ह मेमरी यूज. ह्याच्यामुळे इंटरनल फ्रॅगमेंटेशन तर जातच 100%, पण हे अलोकेशन मेथड थ्रू ज्या हे तीन आहेत, ह्या तीन मेथड थ्रू त्या प्रोसेसला त्या रिमेनिंग पार्ट तुम्हाला तो अलोकेट करावा लागतो. तर टाइप्स ऑफ पार्टिशन अलोकेशन मेथड्स बघूया. पहिला टाइप आहे फर्स्ट फिट. तर पहिल्या टाइप मध्ये काय दिलंय, अलोकेट. सो फर्स्ट फिट म्हणजेच काय बघूया. अलोकेट फर्स्ट फ्री ब्लॉक दॅट इज लार्ज इनफ फॉर प्रोसेस. जे की या डायग्राम मध्ये बघितलंय. प्रोसेस किती आहे, 25 KB ची आहे आणि तुम्ही ती डायरेक्टली इथं 20 KB चा पार्टिशन मोकळा आहे, 15 KB चा पार्टिशन मोकळा आहे, जो की प्रोसेस तुमची याच्यापेक्षा जास्त आहे. मग तुम्हाला फक्त पहिला फ्री ब्लॉक बघायचा आहे ज्याच्यामध्ये तुमची प्रोसेस डायरेक्टली फिट होईल. तर तुमचा पहिला फ्री ब्लॉक तुम्हाला गावला कुठं, 40 KB चा. तर इथं लिहिलेलं आहे होल किती, ह्याच्यामध्ये तुमचा डबल होल एक रिकामा झाला. होल म्हणजेच काय, 14 - 25 KB, कारण पार्टिशन 40 KB चा आहे आणि तुमची प्रोसेस आहे 25 KB ची. मग किती मेमरी तुमची रिकामी राहिली, 15 KB ची. मग परत 15 KB चा एक होल तयार झाला. म्हणजे फर्स्ट फिट नावाचंच आहे. ह्या अल्गोरिदम मध्ये काय होतं, जिथे तुम्हाला मेमरीमध्ये पहिल्यांदा मोकळा स्पेस भेटेल जो की तुमच्या पार्टिशनला इनफ आहे, म्हणजे इज लार्ज इनफ फॉर द प्रोसेस टू फिट इन दॅट पार्टिशन. सो पुट दॅट पार्टिशन सिम्पली. सर्च फ्रॉम द बिगिनिंग, स्टार्ट पासून बघा ऑफ मेमरी अँड स्टॉप ऍट फर्स्ट सुटेबल स्पेस. पहिल्या सुटेबल स्पेस मध्येच थांबवा. फास्ट बट मे कॉज फ्रॅगमेंटेशन. ऑब्व्हियसली फास्ट आहे, तुम्हाला पहिल्यांदा लगेच जिथं घावलं तिथं बसायचं. थोडक्यात जिथं सीट भेटेल तिथे राईट बसून जायचं. पण समजा ती सीट मोठी असली आणि तुम्ही एकटाच बसलाय तर राहिलेली सीट पूर्ण मोकळी राहते, म्हणजेच फ्रॅगमेंटेशन मोकळं होते. फ्रॅगमेंटेशन इथं ऑकर होते. नेक्स्ट तुमचा पॉइंट आहे बेस्ट फिट. बेस्ट फिट म्हणजे काय, अलोकेट स्मॉलेस्ट ब्लॉक दॅट कॅन फिट इन द प्रोसेस. म्हणजेच काय, बेस्ट फिट मध्ये तुम्ही असा पार्टिशन चूज करायचा आहे जिथे तुमची जर प्रोसेस गेली तर तुमचा कमी ब्लॉक शिल्लक राहील, कमी पार्ट शिल्लक राहील किंवा पार्ट शिल्लक राहणारच नाही. म्हणजे तुम्हाला इक्वल पार्टिशन मध्ये शोधायचं आहे. तुम्हाला इथं बेस्ट फिट अल्गोरिदम मध्ये काय करायचं आहे, इक्वल किंवा त्याच्यापेक्षा जरासा पार्ट शिल्लक राहील तेवढा पार्टिशन तुम्हाला शोधायचा आहे. म्हणजेच काय, सर्चेस एंटायर मेमरी टू फाइंड द मोस्ट क्लोजली फिटिंग स्पेस. मोस्ट क्लोजली फिटिंग स्पेस म्हणजेच काय, इथं बघा बेस्ट फिट तुमचा 25 KB आहे, इथं 20 KB मध्ये शोधला नाही बसल, 50 KB मध्ये नाही बसणार, 40 KB मध्ये बसल, 60 KB मध्ये पण बसल. पण तुम्ही 25 KB मध्येच टाकलं. का टाकलं, कारण 25 KB ची प्रोसेस आहे आणि पार्टिशन पण 25 KB च मोकळं आहे. तर तेव्हा तुम्हाला इथे इंटरनल कोणतंच फ्रॅगमेंटेशन होणार नाही. मग त्यामुळं हे बेस्ट फिट आहे. म्हणजे हा बेस्ट अल्गोरिदम आहे तुमच्या बेस्ट फिटचा. टाइम कन्झ्युमिंग आहे, कारण तुम्हाला अप्रॉक्स करेक्टली इक्वल टू त्या प्रोसेसच्या इक्वल साईजचा तुम्हाला पार्टिशन शोधायचा असतो किंवा असा पार्टिशन शोधायचा असतो ज्याच्यामध्ये तुमचा फ्रॅगमेंटेशन कमी साईजचं होईल जास्तीत जास्त. वर्स्ट फिट म्हणजेच काय, अलोकेट लार्जेस्ट फ्री ब्लॉक अवेलेबल, म्हणजे लिव्स लार्ज लेफ्ट ओव्हर स्पेस फॉर फ्युचर प्रोसेसेस, कॅन रिड्यूस फ्रॅगमेंटेशन इन सम केसेस बट ऑफ्टन वेस्ट स्पेस. म्हणजेच काय, इथे 25 KB ची प्रोसेस आहे जी की तुम्ही 40 KB मध्ये टाकू शकता किंवा 25 KB मध्ये टाकू शकता. पण असं काय होणार आहे, इथे समजा 25 KB ची प्रोसेस तुम्ही 40 KB मध्ये टाकली तर 15 KB चा शिल्लक राहणार स्पेस. आणि मग काय होणार, 15 KB ची समजा प्रोसेस आलीच नाही तर 15 KB ची प्रोसेसला 15 KB चा मेमरीचा पार्ट तुम्हाला शिल्लक ठेवावा लागणार. पण इथं यांनी विचार काय केला, फ्युचरचा विचार केला. 16 KB तुम्ही 16 KB च्या पार्टिशन मध्ये 25 KB ची प्रोसेस पुट केली. का केली, कारण इथे तुमचा जास्त केबीचा पार्ट शिल्लक राहणार आहे. 16 - 25 किती झाले, 6 5 4 45 KB ची तुमची होल क्रिएट झालेली आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला नेक्स्ट समजा डायरेक्टली 45 KB ची मोठी प्रोसेस आली तर तुम्हाला डायरेक्टली इथं फिट करता येईल. म्हणजेच काय, कॅन रिड्यूस फ्रॅगमेंटेशन तर रिड्यूस करते बट ऑफ्टन वेस्ट स्पेस पण वेस्ट करते. फक्त काय यूज केलंय तर लिव्स लार्ज लेफ्ट ओव्हर स्पेस फॉर फ्युचर प्रोसेसचा विचार करून हा अल्गोरिदम डिसाईड केलाय. सो आय होप तुम्हाला आतापर्यंत या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला पॉईंट समजला असेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 4.3 चालू करणार आहोत. सो टिल देन थँक्यू.